जनिते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू। ही ओळ आपल्याला घेऊन जाते हनुमान यांच्या बालरूपात। अंजनी मातेच्या पोटी जन्मलेले हे बालक सामान्य नव्हतं, ते स्वतः दैवी शक्तीचं रूप होतं। तनू मनू तो पवनू म्हणजेच शरीर, मन आणि प्राण सगळंच वायूसारखं चंचल आणि वेगवान। या स्तोत्रामध्ये हनुमानाची बाललीला वर्णन केलेले आहे। चंचल, गोजिर आणि निरागस रूप, पण आत अफाट शक्ती। बाळाने गिळला बाळू म्हणजेच लहानपणीच त्याने सूर्य गिळला। त्याच्यासाठी तो फक्त एक खेळ होता, पण त्या खेळातही त्याची अपार शक्ती दिसते। ते इतके वेगवान होते की क्षणात आकाशात झेप घेत पर्वत हलवू शकत होते। नमस्कार, आता आपण जे स्तोत्र ऐकलं आणि त्याचा अर्थ समजून घेतला ते 11 मारुती स्तोत्रामधील दुसरं भीमरूपी स्तोत्र आहे। महाराष्ट्रातील शिंगणवाडी खडीचा मारुती इथं बालरूपामध्ये जो मारुती आहे त्याचं वर्णन ह्या स्तोत्रामध्ये समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे। खडीचा मारुती हा निरागसता पण त्याचबरोबर शक्तीचं देखील रूप आहे। ज्याप्रमाणे भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र वीर मारुतीशी जे चाफळमध्ये आहे त्याच्याशी जोडलेलं आहे, त्याच पद्धतीनं आत्ता आपण बघितलेलं स्तोत्र हे बाल मारुती रूपाशी जोडलेलं आहे। हे स्तोत्र आपल्याला शिकवतं की निरागसता आणि त्याचबरोबर जर का आपल्याकडे शक्ती असेल तर अशक्य हे काहीच नाही। ही माझी भीमरूपी 11 स्तोत्राची सिरीज चुकवू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।